जर कोणी माझ्याबद्दल तुम्हाला सांगितलं असेल तर मलाही या गोष्टीची बिलकुल कल्पना नव्हती. मलाही आता जिल्हाधिकारी बाजूला आहेत, बाकीचे अधिकारी पण आहेत. मला आतापर्यंत हीच माहिती होती की मॅक्झिमम लोकांनी भूसंपादनाला पाठिंबा दिलेला आहे आणि ऐका जरा जे झालं आहे. परंतु आज जे चित्र बैठक लावल्यानंतर कळलं ते फार वेगळं कळलं. त्यामुळे असं होता कामा नये. शासनाची ही भूमिका बिलकुल नाही. विकास करत असताना स्थानिकांच्या दारांवर बुलडोझरवर फिरवून आम्हाला विकास करायचाच नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की तुमचा विषय अजूनही वेगळा आहे, कारण तुमची घरं ही छत्रपतींच्या काळातली घरं आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही लोकांनी त्या काळी मुघलांच्या ताब्यात म्हणजे हे मंदिर त्यांच्यापासून वाचवलं, ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळे आपण ह्या बाबतीतला असा निर्णय आता मी पहिला जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे की पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना जे काही विस्थापित लोक आहेत सगळ्यांना एकत्रितरित्या बोलवून, हो तहसीलदार ऐका, तुम्ही आणि तुमच्या दोघांची जबाबदारी, तुम्ही सगळे जेवढे यामध्ये तुमच्या ह्या आराखड्यामध्ये जे काही बाधित होत असतील सगळ्यांची एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्य हॉलमध्ये बोलवावी. वास्तुविशारद आर्किओलॉजी डिपार्टमेंट पासून सगळ्यांना आमंत्रित करावं आणि जो विकास आराखडा तुम्ही शासनाकडनं मंजूर करून घेतलेला आहे, सगळ्यांची संमती आहे असं म्हणून तो विकास आराखडा आधी यांना प्रेझेंटेशन द्या. ज्यांची घरदारं जाणार आहे त्यांना तुम्ही नोटिसेस देणार आहात म्हटल्यानंतर त्यांना काय नक्की तर कळलं पाहिजे वस्तुस्थिती काय आहे, कुठे काय बनवणार, कुठे काय जाणार, त्यांचं घर जाणार तर त्या घराच्या ऐवजी त्यांना काय देणार, त्यांची जमीन जाणार तर जमिनीच्या ऐवजी काय जाणार, ही ज्यांचं घर जात आहे किंवा ज्यांची जमीन जाते त्यांना कळलं तर पाहिजे. त्यांना अंधारात ठेवून तुम्ही जबरदस्तीने किंवा बळजबरीने जर भूसंपादनाची प्रक्रिया करत असाल तर कसं चालेल मला सांगा. ती लोक विरोध करणारच. पण जरी आता शहराचा विकास होतोय, मंदिराचा विकास होत आहे, तर विकासाला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आधी एकदा 80-82 साली दिलेला, नंतर 2012 साली दिलेला. विरोध करायचा असतील त्यांनी तेव्हाही विरोध केला असता, परंतु दिले नाही. त्यांनी आपले अनुमती देऊन विकासाला पाठिंबा दिलाय. ह्याही वेळेस त्यांचं असं म्हणणं नाहीये विकासाला त्यांचा विरोध नाही. काही पर्याय जर उपलब्ध होत असेल तर ते पर्याय का निवडायला हरकत नाही. असं डिझाईन पाहिजे तसंच पाहिजे असं कशासाठी. काही जर घरं सुरक्षित राहत असतील, ह्याने जी वास्तू तशाच राहत असतील आणि तशाच ठेवून जर विकास होत असेल तर काय वाईट आहे.